लिव्हरचा परिचय काय आहे? तर लिव्हर आपल्या पाचन तंत्राचा एक हिस्सा आहे आणि लिव्हर आपल्या मानवी शरीरामधला एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. तर पहिलं आपलं लिव्हरचं काम काय तर पाचन, दुसरं भंडारण, तिसरं विषहरण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन म्हणतो आपण त्याला. विषाक्त पदार्थांना, विषकारी घटकांना हानिरहित बनवतं. म्हणजे म्हणजे न्यूट्रलाइज बनवतं लिव्हर आणि अशा प्रकारे हानिकारक विषकारी घटक जे आपल्या शरीरात जातात, तर त्या घटकांना न्यूट्रलाइज करतं ते आणि त्याच्यापासून जे हानी होणार असते, त्या हानीपासून वाचवतं, डिटॉक्सिफिकेशन करतं. चौथं आहे चयापचय. त्याला आपण इंग्लिशमध्ये मेटाबॉलिझम म्हणतो. तर चयापचयची प्रक्रिया काय आहे? तर चयापचयची प्रक्रिया म्हणजे आपण जे अन्न खाल्लं, त्यातून जे पोषक तत्व मिळाले, त्या पोषक तत्वांना शरीराच्या उपयोगासाठी शक्तीत परिवर्तित करणं, त्याला चयापचय प्रक्रिया म्हणतात. बघा, आता आपण जेव्हा पाचन संस्थेमध्ये आपल्याला फक्त डायजेस्ट होतं एवढंच आपल्याला माहिती आहे. पण डायजेशनच्या पण म्हणजे पचनाच्या पण पुढची प्रक्रिया आहे चयापचय, ज्याला मेटाबॉलिझम म्हणतो आपण. आणि म्हणून बघा, नुसतं अन्न पचून उपयोग आहे का? तर नाहीये. तर अन्न पचल्यानंतर त्या अन्नाचा उपयोग आपल्या शरीरामध्ये शक्तीत रूपांतर झालं. म्हणजे शरीरासाठी जे शक्तीची गरज आहे, त्या शक्तीच्या रूपांतरामध्ये गरज असते आणि म्हणून त्या प्रक्रियेला डायजेशन नंतर पुढची प्रक्रिया कुठली तर मेटाबॉलिझम. आणि म्हणून आपल्या अन्नातील पोषक तत्वांना अशा प्रकारे परिवर्तित करतं, जेणेकरून त्या शरीराला त्याचा एक शक्ती मिळेल असं उपयोग होतो चयापचय. म्हणजे लिव्हरचा चयापचय पण प्रक्रिया करतं. लिव्हर रक्त निस्पंदन म्हणजे रक्ताला फिल्टर पण करतं, रक्त पण शुद्ध करतं लिव्हर आणि पित्ताचं पण उत्पादन करतं. मित्रांनो, पित्त जे आहे हा एक पाचक रस आहे बरं का. आपल्या पचनासाठी महत्त्वपूर्ण हा पाचक रस असतो पित्त आणि म्हणून लिव्हर पित्ताचं पण उत्पादन करतं. तर अशा प्रकारे लिव्हर पाचन, भंडारण आहे ना, विषहरण, चयापचय आणि रक्ताला फिल्टर करणं, रक्त शुद्ध करणं आणि पित्ताचं उत्पादन करणं हे सगळे लिव्हरचं काम आहे.